आणखी एक महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींच्या हजेरीमध्ये महिला खुर्चीवरून भांडल्या। खुर्चीच्या सन्मानासाठी महिला अधिकाऱ्यांनी एकमेकींना ढुशा दिल्या। नागपुरातल्या रोजगार मेळाव्यात हा अजब प्रकार घडलाय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। तेजस, एकूणच हा प्रकार काय आहे आणि या अधिकारी महिला कोण आहेत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात काल जो तो रोजगार मेळावा पार पडला होता। त्या दरम्यान जर बघितलं असेल तर महिला अधिकाऱ्यांची धुसफूस जे आहे ते पाहायला मिळाली आहे। नितीन गडकरी यांच्या समोर दोन जे महिला अधिकारी होते आणि बड्या अधिकारी होते। एकंदरीत बघितलं असेल तर पोस्ट खात्यातील एका उच्च पदावर अधिकारी आहेत आणि एकंदरीत बघितलं असेल तर पोस्ट मास्टर जनरल शोभा मताळे यांची जी आहे ते 8 सप्टेंबर रोजी जे आहे ते कर्नाटकामध्ये बदली झाली आणि या नियुक्तीवर संपूर्ण हा वाद होता। नागपूरचा प्रभार जो आहे तो नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे दिला होता आणि बदलीच्या आदेशावरून जे आहे ते मताळे यांनी उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली आणि या संपूर्ण संदर्भात त्यांना स्थगिती सुद्धा दिली आहे आणि त्यामुळे जे आहे मताळे आणि जोशी यांच्यात हा वाद सुरू होता। तो वाद जो काल बघितला असेल तर रोजगार मेळाव्यातून दिसून आला। या संपूर्ण जर बघितलं असेल तर कार्यक्रमात एकाच सोबत दोघेही बसल्या होत्या आणि दोघांची जी आहे ते धुसफूस सुरू होती। हे संपूर्ण जे हा सारा प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। मताळे आणि जोशी एकमेकांच्या हाताला धक्का सुद्धा दिला, साडी पाणीवर सांडवले आणि वेगवेगळ्या प्रकारचे चिमटे घेण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला। संपूर्ण जो भांडण आहे तो भांडण संपूर्ण नितीन गडकरी आहे त्यांच्या समोर दिसायला पाहायला मिळाला आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर या वर्तणुकीवर जो आहे तो शिस्तभंगाची कारवाई केली जाणार ते का अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे। आयोजकांकडून तेजस या संदर्भात काही सांगण्यात आलंय का? कारण बऱ्याच वेळेला शासकीय कार्यक्रमांमध्ये आयोजक हे बसण्याच्या जागा ठरवून ठेवत असतात। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आयोजकांनी जे बसण्याची जागा सुद्धा ठरवली होती, मात्र मथाळे आणि जोशी जे दोन महिला अधिकारी होत्या त्यांच्या बसण्यावरून सगळं वाद होता। त्यांना दुसऱ्या खुर्चीवर बस अशा प्रकारचे जे आहे ते जोशी सांगत होते, मात्र ते कुठेच ऐकत नसल्याने ते त्याच खुर्चीवर ठामपणे बसला होता। या सगळ्या याच्यातून जर बघितलं असेल तर ते कुठेच ऐकत नव्हतं आणि या याच्यावरून काही दोघांचे वाद जे आहेत ते संपूर्ण कार्यक्रमात दिसून येत होतं। आयोजक या संदर्भात कुठल्याच प्रकारची त्यांनी माहिती सुद्धा दिली नाही, मात्र अशा प्रकारचे सरकारी अधिकारी जर वागत असतील तर कुठेतरी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचे मत आहे ते नागरिकांना व्यक्त होत आहे। जी, धन्यवाद तेजस आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।